हाय हॅलो नमस्ते. मी पूनम. ज्या भाज्या आयुर्वेदात आहेत त्या भाज्या मुलं खातच नाहीत, नको ते मैद्याचे पदार्थ खातात. मी माझ्या मुलांना कुठली भाजी असू दे खायला शिकवलं. आज मी तोंडलीची भाजी बनवते. मुलं तोंडलीची भाजी म्हटले की तोंड फिरवतात, पण तोंडली खाल्लेली खूप फायदे आहेत. मग आज मी तोंडलीची भाजी बनवते. त्यासाठी मी तोंडली स्वच्छ धुवून घेतली, त्यांना उभं काप करून थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतलं. तोंडली चांगली मऊ होईपर्यंत त्यांना काळसर डाग पडेपर्यंत फ्राय करायची. नंतर दुसऱ्या भांड्यात काढून त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून गरम करून जिरं, मोहरी, कांदा, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, गरम मसाला घालून भाजलेली तोंडली घालायची आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर आणि शेंगदाण्याची कूट घालायचं. चांगलं फ्राय करायचं. नंतर थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तोंडली अगोदर भाजल्यामुळे लगेच शिजतात. मंद आचेवर 5 मिनिटात तोंडली शिजली आणि आता चमचमीत तोंडलीची भाजी तयार झाली. माझी आजी म्हणायची, तोंड आले ना तर मग तोंडली खावा. तिला कसं माहीत होतं की तोंडल्यांमध्ये फायबर असतं, शुगर कंट्रोल करतं किंवा कॅलरी जास्त असते. हे सगळं माहीत नव्हतं, पण हे माहीत होतं की कोणती भाजी खाल्ली की कोणता आजार कमी होतो.